बाजूला ठेवून हा लढा उभा केलेला आहे. पण खरोखर राजकीय मतभेद बाजूला होते की मग जाणून बुजून हे सगळं केलं जात आहे? राजकीय स्कोर सेट करण्यासाठी तर काही नेते मंडळी हे करत नाहीये ना, अशीही दब्या आवाजातली ही चर्चा. काय काय स्कोर ह्याच्यात होऊ शकतो? धस जातात ते त्या संदर्भातले सगळे पुरावे सादर करतात. त्यानंतर स्वतः अंजली दमानियाजी सामाजिक कार्यकर्त्या जातात, मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्याचबरोबर एका बाजूला अजितदादांना भेटतात. पुरावे दिल्यानंतरही पहिले सांगितलं जातं आम्ही कारवाई करणार, मग दुसरं उत्तर मिळतं की पुरावे आधी साबित तर होऊ द्यात, मग त्यानंतर पाहूयात. मग संशयाला वाव येतो की या घटनेमध्ये सगळं साठवलोटं तर सुरू नाहीये. साठवलोटं कोणाचं असू शकतं? आमचं तर नाहीये. निश्चित. आम्ही तर थांबलेलोच नाही आणि मी तर थांबणारच नाही. हो. आज मी तिथे सगळं जे दोन्ही ठिकाणी परळीला पण म्हणजे मुंडे कुटुंब आणि देशमुख कुटुंबांच्या अश्रूंवर आज हे सरकार उभं आहे. प्रचंड म्हणजे आता मला कळतं की ज्या पद्धतीने म्हणजे मी जेव्हा हे बघत होते ज्या पद्धतीने रिपोर्टर्स करत होते म्हणजे अश्रू अनावर होत होते त्या रिपोर्टर्स आहे. मी स्वतः पाहिलेले अनेक वेळा. आणि बाप्पा लीड करत होते. बाप्पा मला येऊन सांगायचे, संदीप क्षीरसागर सांगायचे, सगळ्यांकडूनच म्हणजे सुरेश धसांकडून पण माझ्या खूप अपेक्षा होत्या. ठीक आहे ना, कधी काळी आम्ही एकत्र काम केलं आणि एखादा माणूस एखादा लढा उभा करत असेल तर राजकीय मतभेद आपण बाजूला ठेवलेच पाहिजेत. कारण का या माणुसकीचा लढा आहे, हा राजकीय लढा नाहीच आहे. त्याच्यामुळे माझ्या अपेक्षा देवेंद्रजींकडून जास्त होत्या की एवढा पुरावा असताना आणि पुरावा आता फॅक्ट चेक तुमच्याही चॅनलने केले. म्हणजे जे आरोप अंजली दमानिया ताईंनी केले त्याचा फॅक्ट चेक मी तर पहिल्यांदाच असा कॉन्सेप्ट पाहिला की कोणीतरी आरोप केलाय आणि त्याचा फॅक्ट चेक झालेला आहे. म्हणजे मी तुमच्या सगळ्या पत्रकारांचं कौतुक केलं पाहिजे की एखाद्याने आरोप केला म्हणून काय तुम्ही स्वस्त ठीक आहे आरोप झाला तुम्ही दाखवला समजलं नाही, तुम्ही नैतिकता दाखवली. जी दुर्दैवाने जी समाज नैतिकता दाखवतोय, पत्रकार नैतिकता दाखवतायत, संवेदनशीलपणात करतायत, पण हे सरकार न नैतिकता दाखवते न संवेदनशीलपणा. बरं, पण धन्यवाद की तुम्ही पत्रकारांची बाजू